भंडाऱ्यातील अड्याळ पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे। रात्रीच्या सुमारास पोलीस गस्त घालत असताना क्षमतेपेक्षा जास्त वाळू ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जात होती, त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत ट्रक जप्त केला। कोल्हापुरात लाच मागणाऱ्या 2 पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला आहे। फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून या दोघांनी 7 लाखाची लाच मागितली होती। त्यानंतर या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला। पुण्यातील जुन्नर खामगावा वनक्षेत्रातील राखीव वनाला अज्ञातानं आग लावली। या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आणि वन्यजीव अधिवासाचं नुकसान झालं। या प्रकरणी फरार आरोपींना वन विभागाने ताब्यात घेतलं। या आरोपीने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। छत्रपती संभाजीनगरातील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्यानं साडीच्या दुकानाचं कुलूप तोडून चोरी केली। या चोरट्यानं विविध प्रकारच्या साड्यांसह तब्बल 2,38,000 रुपयांचा माल लंपास केला। या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। भंडारा जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली। पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकानं शाळेतील 5 लहान मुलींसोबत अश्लील कृत्य केलंय। ही घटना उघडकीस आल्यानंतर पालकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला। पालकांच्या तक्रारीवरून नराधम शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। अकोल्यात डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करण्यात आली आहे। गाडी पार्किंगच्या वादातून मारहाण केल्याचं समजते। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेली आहे। दरम्यान जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत। नाशिकच्या येवल्यातील रमण पार्क परिसरामध्ये एका बंद असलेल्या घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। घरातील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। त्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। नाशिकच्या इंदिरानगरमध्ये एका विवाहितेचा छळ करण्यात आला। माहेरून 2 कोटी रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा 15 वर्षापासून छळ सुरू होता। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। नाशिकच्या ओझर इथं स्कूल बसचा अपघात झालाय। सय्यद पिंपरीजवळ हा अपघात झालाय। तर व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थी बसवण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला। धक्कादायक बाब म्हणजे बस चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये कापसाच्या जिनिंगला अचानक आग लागल्यानं परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। शहरातील राठी यांच्या कापूस जिनिंगला आग लागल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगरातील छावणी परिसरात घराच्या छतावर पत्र्याचं शेड उभारून मंडप सजावटीचं साहित्य ठेवणं व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलं। या साहित्यानं अचानक पेट घेतल्यानं घराच्या छताला आग लागली। यावेळी अग्निशमन दलामुळे आग वेळीच आटोक्यात आली। जळगावमधील चाळीसगाव तालुक्यातल्या टेंट हाऊसच्या गोदामाला आग लागली। आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं परिसरात खळबळ उडाली। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो। अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलंय। दरम्यान टेंट हाऊस जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालं। नागपुरात बेळाहारी परिसरात रिकाम्या प्लॉटवरील एका टीनच्या शेडला आग लागली होती। टीनच्या शेडला आग लागल्यामुळे आगीचे लोळ दूरवरून दिसत होते। अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, मात्र या ठिकाणी अधिकृत वीज पुरवठा घेतला नव्हता, त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील जळगावात एका घराला अचानक आग लागली। या आगीमुळे घरासह घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं, मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। यावेळी नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली। म्हाडानं बांधकामाधीन असलेल्या घरांचा लॉटरीत समावेश करण्याचा हालचाली सुरू केल्यात, मात्र त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे। त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाकडून लवकरच सरकारकडे जाणार आहे। त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये निघणारी म्हाडाची मुंबईतील घरांची लॉटरी लांबण्याची शक्यता वर्तवली जाते। हिंगोलीत रिक्त असलेल्या 430 आपलं सरकार सेवा केंद्राचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यात आपलं सरकार सेवा केंद्रासाठी 3101 अर्ज प्राप्त झाले होते, त्यामुळे उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची 12 ते 18 मार्च दरम्यान पडताळणी केली जाणार। जळगावमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात प्रतितोळा 800 रुपयांनी वाढ झाली, तर चांदीच्या दरात प्रति किलो 10,300 रुपयांनी वाढ झाली। सोन्याचा दर जीएसटीसह 1,64,800 रुपयांपर्यंत पोहोचला, तर चांदीच्या दरात जीएसटीसह 2,84,600 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं सभापतीपद भाजपकडे, तर महिला बालकल्याण समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपचे सुभाष लोंढे यांनी अर्ज दाखल केला, तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या दीपाली बारसकर यांनी अर्ज दाखल केला।
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची पाणीपट्टी वसुली धीम्या गतीने सुरू आहे, तर यामुळे महापौर आणि उपमहापौरांनी नाराजी व्यक्त केली. तसंच थकबाकीदारांवर जप्तीची कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील 181 दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी 142 जणांचं दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेलं नाही. 8 मार्चपर्यंत केवळ 39 जणांचा अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे मदतीत प्रमाणपत्र सादर न झाल्यास 142 कर्मचाऱ्यांचं वेतन अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाशिमच्या रिसोडमध्ये 47 वर्षीय जमील नूर मोहम्मद यांनी तब्बल 31 वर्षानंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर जाऊन 10वीची परीक्षा दिली. शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा कायम असल्याने त्यांनी पुन्हा अभ्यास केला. आरटीईच्या प्रवेशाला